घरोघरी मातीच्या चुली प्रेक्षकांनो मालिकेचा कसला जबरदस्त ट्रॅक आता आपल्यासोबत आलेला आहे। आतापर्यंत आपण इकडे मालिकेमध्ये पाहत आहोत की जानकी आणि अवंतिका यांनी आता सीसीटीव्ही फुटेज मिळावं यासाठी खूप मोठी कारस्थानं मात्र आता रचलेली असताना एक खूप मोठी गोष्ट घडलेली आहे। त्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये मात्र आता जे काही सत्य इकडे सापडलंय त्या सत्याच्या वरून मात्र इकडे डायरेक्ट स्टाफची मदत घेत मात्र आता अवंतिका आणि आता इकडे स्वतः जानकी यांनी वेश बदलत कशा पद्धतीने घरच्यांच्या समोर आता महाभयंकर सत्याचा महाभयंकर उलगडा केलेला आहे। सगळं सगळं सविस्तरपणे पाहूया। छोटासा व्हिडिओ अजिबात चुकवू नका। इकडे आता आपण पाहिलं की या घरामध्ये वेगवेगळी कारस्थानं शर्वरीकडून चालू आहेत, पण या सगळ्यामध्ये मात्र आता इकडे सगळ्यात महत्त्वाचं जानकीने ती प्रोसिजर थांबवले ज्याच्यामध्ये सगळे बँकची अमाऊंट मात्र आता सुमित्राच्या नावावरती करायची आहे आणि शर्वरीचं हे कारस्थान मात्र आता इकडे सुमित्राच्या नावावरती सगळे दागिने किंवा पैसे करण्याचं जानकीने आयत्या वेळेला हाणून पडले आणि तिने ऋषिकेशला विश्वासात घेत आपण पाहिले की ही प्रोसिजर थोड्या वेळासाठी तरी थांबवलेली आहे आणि ऋषिकेशचा जानकीवरती पूर्ण विश्वास आहे, पण तरी सुद्धा कुठेतरी आपल्या बहिणीच्या बद्दल सुद्धा त्याला प्रेम आपुलकी माया कळवळ आहे। आता इतकं वाटतंय की त्यामुळे मात्र आता ऋषिकेश या सगळ्यामध्ये इकडे आता विचार करतोय की ठीक आहे जानकीची तर आता साथ देईन, पण या सगळ्यामध्ये शरूची जी काही बाजू असेल ती सुद्धा ऐकून घेणं माझं काम आहे असं आता त्याला वाटत आहे आणि त्याचमुळे मात्र आता तो शरूची सुद्धा इकडे बाजू जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहे। पण जानकी या सगळ्यामध्ये मात्र आता 2 पाऊल पुढे राहत या सगळ्या आणि ती आता पुरावे आणण्यासाठी आलेली आहे। ती म्हणजे या सगळ्यामध्ये इकडे आता हॉस्पिटलमध्ये ज्या वेळेला ती आता हॉस्पिटलमध्ये आलेली आहे आणि त्याच वेळेला मात्र आता हॉस्पिटलमध्ये आल्यावरती इकडे आता तिच्या लक्षात आलंय की आपल्याला इथे कोणतीही मदत मिळणार नाहीये, कारण या सगळ्यामध्ये मात्र आता ते म्हणजे ज्या तिथले हे आहेत स्टाफ आहे तो काही मदत करायला तयार नाहीये आणि त्यामुळे जानकी विचार करते इथे आता आपल्याला सीसीटीव्ही फुटेज वगैरे कोणी देईल असं तरी काही वाटत नाहीये आणि म्हणूनच मात्र आता जानकी अवंतिकाला सांगायला लागते आता काहीही झालं तरी साम दाम दंडभेद सगळं सगळं वापरून आपल्याला मात्र या सगळ्यामध्ये पुरावे आणल्याशिवाय गत्यंतर नाहीये असं म्हटल्यावरती ती आता सांगायला लागते वहिनी ते काही नाहीये, आपण आता इकडे म्हणजे स्टाफचाच वेश घेऊया आणि स्टाफचाच वेश घेऊन आता इकडे काही झालं तरी सुद्धा मात्र आता तिकडे एंट्री करूया असं म्हणत दोघी जणी मात्र आता इकडे पेस्ट कंट्रोल वाल्याचा वेश करतात आणि डायरेक्ट सीसीटीव्ही फुटेजच्या रूम मध्ये मात्र आता एंट्री करण्याचा प्रयत्न करत आहेत। बरं हे सगळं चालू असताना इकडे आता ऋषिकेशच्या डोक्यामध्ये चाललंय की नाही काहीतरी गडबड आहे आणि या सगळ्यामध्ये शरूची बाजू सुद्धा मला ऐकून घेतली पाहिजे आणि मग त्यानंतर शर्वरी आलेली आहे आणि शर्वरी म्हणते दादा मला तुझ्याशी महत्वाचं बोलायचं आहे आणि त्यावरती तो म्हणतो तू जर का खरं खरं जर काही सांगितलंस ना तर मी तुझ्या पाठीशी ठाम खंबीरपणे उभं राहीन आणि त्यासाठी तुला आता कोणाचीही मदत घेण्याची गरज नाहीये। मी या सगळ्यामध्ये कोणत्याही परिस्थितीत तुझ्या पाठीशी उभा आहे, फक्त मला कळलं पाहिजे की तू खरं बोलतेस, तू जर का खोटं बोलतेस असं मला समजलं मग मात्र मी या सगळ्यामध्ये तुझी साथ कधीच देणार नाहीये आणि यावरती ती म्हणते दादा वहिनीला माझं खरं वाटत नाहीये, तुला सुद्धा असंच वाटतं का की मीच दोषी आहे आणि त्यावरती मात्र आता ऋषिकेश सांगायला लागतो हे बघ तू स्वतःला सिद्ध तर कर, तू आता मला इकडे दाखवून तर दे की या सगळ्यामध्ये मात्र आता तू खरी आहेस ते असं म्हटल्यावरती मात्र आता सांगायला लागतंय ते म्हणजे ती ठीक आहे मी तुला दादाच खरं 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 काय आहे ते आता सिद्ध करून नक्कीच दाखवेन। बरं तोपर्यंत आपण पाहतोय की जानकी आणि आता हे दोघं जण म्हणजे जानकी आणि अवंतिका आलेले आहेत आणि त्यानंतर जानकी आणि अवंतिका डायरेक्ट आलेले आहेत ते म्हणजे सीसीटीव्ही फुटेजच्या रूम मध्ये। ज्या वेळेला डायरेक्ट सीसीटीव्ही फुटेजच्या रूम मध्ये ते आता आलेले आहेत त्यावेळेला मात्र आता हे चला चला बाहेर व्हा आम्हाला ही रूम आता क्लीन करून घ्यायची आहे, तुम्ही थोड्या वेळासाठी बाहेर व्हा असं म्हणत पेस्ट कंट्रोल वाल्यांचे कपडे घालत त्या आता दोघी जणी तिकडे पोहोचलेल्या आहेत आणि त्याच वेळेला मात्र आता लगेचच इकडे जानकी आणि अवंतिका पेस्ट कंट्रोलचा बहाण्याने लगेचच सगळं फुटेज मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत। ज्या वेळेला मात्र आता फुटेज मिळवण्याचा ते प्रयत्न करत आहेत आणि त्याच वेळेला मात्र आता जे समोर सत्य आले
ते बघून दोघींच्या पण पायाखालची जमीन हादरलेली आहे. ज्या वेळेला मात्र आता हे सत्य समोर आलंय आणि त्याच वेळेला मात्र आता त्या डाटामध्ये असलेला सगळा महत्त्वाचा पुरावा या दोघींच्या हातामध्ये आलेला आहे. ज्या वेळेला दोघींच्या हातामध्ये तो पुरावा आलाय, लगेचच त्यांनी आता आपल्या पेन ड्राईव्हमध्ये ते सगळं ट्रान्सफर करून घेतलेलं आहे. आपल्या पेन ड्राईव्हमध्ये सगळं आता ट्रान्सफर करून घेतल्यावरती त्या दोघी जणी घरी यायला निघालेत. बरं तोपर्यंत मात्र आता इकडे मात्र काहीतरी कुणकुण लागलेली आहे, ती म्हणजे शर्वरीला. आणि शर्वरी विचार करायला लागते, काहीतरी गडबड आहे. मुळातच मात्र आता हे जे काही चाललंय यामध्ये मात्र आता मला जरा विचार करायला पाहिजे आणि आता ह्या ऐश्वर्यावरती सुद्धा आता किती विश्वास ठेवावा हे पण कळत नाहीये. पण त्यापेक्षा जास्त महत्त्वाची गोष्ट मात्र ही आहे, की मला मला आता दादाला कन्व्हिन्स करायला पाहिजे. कारण जर का दादा आता कन्व्हिन्स झाला तरच तो या सगळ्यामध्ये वहिनीला मात्र आता वहिनी आणि त्याच्यामध्ये दुरावा निर्माण होईल आणि आता तो या सगळ्यामध्ये वहिनीला मात्र आता या घरातून हकलवून लावेल. काहीही झालं तरी वहिनी आणि दादा यांच्यामध्ये फूट पडणं गरजेचं आहे. लगेचच ती आता फोन फिरवते आणि फोन फिरवून मात्र आता काहीतरी वेगळीच कारस्थानं करण्याचा प्रयत्न करते. बरं तोपर्यंत आपण पाहतोय की आता जानकी आणि आता अवंतिका यांच्या हातात पुरावा तर लागलेला आहे. पण आता तिकडून त्या बाहेर पडणार तेवढ्यात तिथला स्टाफ तिकडे आलेला आहे. स्टाफ आल्यावरती आणि ज्या वेळेला मात्र आता स्टाफ आलाय, मॅडम काय करताय तुम्ही? आम्हाला तर कळलं की तुम्हाला आता पेस्ट कंट्रोलसाठी ऑफिसने म्हणजे आता यांनी बोलवलेलंच नाहीये. आणि असं म्हटल्यावरती मात्र आता ती सांगायला लागते, हो असं काय करताय? मला आता बोलवण्यात आलेलं आहे. काहीही झालं तरी सुद्धा आम्हाला या सगळ्यामध्ये इथे बोलवण्यात आलं होतं आणि म्हणूनच तर आम्ही इकडे आलो होतो ना. असं म्हटल्यावर ती मात्र आता लगेचच इकडे सांगायला लागते, ती म्हणजे अवंतिका, असं काय करताय तुम्ही? आता तुमच्या स्टाफच्या सोबत आता बोलून घ्या बरं. जर का तुम्ही तुमच्या स्टाफच्या सोबत आता बोलून घेतलं तर तुम्हाला समजेल. म्हणजे आम्हाला इथेच बोलवलं होतं. यावरती ते म्हणाला, तर ठीक आहे, तुमचा काहीतरी गैरसमज झाला असेल. पण आता सीसीटीव्ही फुटेजच्या रूममध्ये कुणाला एंटर नाहीये. तुम्हाला पेस्ट कंट्रोलसाठी आता दुसरीकडे सांगण्यात आलं असेल. जानकी म्हणते, एक्स्ट्रीमली सॉरी. म्हणजे आता आम्हाला या सगळ्यामध्ये खरंच माहिती नव्हतं की हा सगळा असा काही प्रकार आहे. सॉरी, आम्हाला माफ करा. आम्ही या सगळ्यामध्ये आत्ताच्या आत्ता इथून निघून जातो. तुम्हाला जो काही त्रास झाला त्याबद्दल खरंच आम्ही क्षमस्व आहोत, असं म्हणत त्या आता तिकडून निघाल्यात. पण तिकडून निघाल्यावरती या दोघी जणी डायरेक्ट पोलीस स्टेशनला आलेल्या आहेत. ज्या वेळेला या दोघी जणी डायरेक्ट पोलीस स्टेशनला आल्यात तिथेच तिथेच आता खऱ्या अर्थाने मात्र इकडे मोठा खुलासा होणार असतो. जानकी लगेचच ते सीसीटीव्ही फुटेज मात्र आता पोलिसांच्या हवाली करते आणि पोलिसांच्या हवाली ज्या वेळेला ते फुटेज आणि आता पोलीस इकडे सांगायला लागतात, हे काय आहे? आणि त्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये नानांचं ऑक्सिजन मास्क काढणारी स्वतः स्वतः आता दिसत आहे. ती म्हणजे इकडे आता शर्वरी आणि तेच सगळे पुरावे आणि तेच सगळं सगळं दाखवून झाल्यावरती मात्र आता इकडे लगेचच इकडे ह्या दोघी जणी पोलिसांना घेऊन आता घरी आलेल्या आहेत. ज्या वेळेला पोलिसांना घेऊन त्या दोघी जणी घरी आल्यात आणि सगळेजण घरी आहेत आणि यांना या वेशामध्ये पाहिल्यावरती सगळ्यांना धक्का बसलाय. आणि त्याच वेळेला मात्र आता शर्वरी नाटक करत सांगायला लागते, काय चाललंय काय? तुम्ही दोघींनी मात्र आता काय नवीन बिझनेस सुरू केलेला दिसतोय. यावरती मात्र आता पोलीस म्हणतात, त्यांच्या बिझनेसचं जाऊ दे, तुम्ही तुमचा बिझनेस सांभाळा. यावरती ती म्हणते, म्हणजे काय? म्हणजे काय तुम्हाला म्हणायचंय? आणि त्यावरती पोलीस आता सांगायला लागतात, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आम्हाला जे सीसीटीव्ही फुटेज सापडलेलं त्या सीसीटीव्ही फुटेजनुसार मात्र आता तुम्हाला या सगळ्यामध्ये काहीही झालं तरी सुद्धा आता इकडे पोलिसांच्या ताब्यामध्ये यावंच लागणार आहे. आणि म्हणूनच तुम्ही या सगळ्यामध्ये आत्ताच्या आत्ता आमच्या सोबत चला म्हणजे चला. आणि असं म्हणताच मात्र आता इकडे शर्वरी पूर्णपणे गडबडलेली आहे आणि गडबडलेली शर्वरी या सगळ्यामध्ये मात्र आता विचार करते, हे फुटेज कुठे सापडलं? काय सापडलं? काहीच कळायला मार्ग नाहीये. आणि आता त्याच वेळेला ह्या दोघी जणी आपल्या तोंडाचं मास्क काढून जे काही सत्य आहे ते सत्य अख्ख्या जगासमोर आणत आहेत आणि एकाच झटक्यात मात्र आता इकडे शर्वरीचं भांडं फोडण्यात आलेलं आहे. सुमित्राला तर आता कळतच नाहीये की ह्या दोघी जणी वेश पालटून कुठे गेल्या होत्या, कशासाठी गेल्या होत्या, काय करायला गेल्या होत्या. आणि फायनली शर्वरीचं भांडं फोडून या दोघींनी मात्र आता मोठा धमाकाच करून टाकलेला आहे. एका झटक्यात मालिकेची मात्र आता सगळी समीकरणं बदललेली आहेत.